कुठे चाललीयस? कुठे जाणार? घरी जातीये. घरी? मला आधींना मनवायला पाठवून तू घरी चाललीयस? हो, कारण तुला त्याला मनवायला पाठवून काही उपयोग झाला नाही म्हणून घरी जातीये. ओ ओके, म्हणजे तुला कसं कळलं ग की काही उपयोग झाला नाहीये? कारण आदित्य भेटला होता मला आणि तो शांत होण्याच्या ऐवजी अजून जास्त चिडला माझ्यावर तुझ्यामुळे. माझ्यामुळे? म्हणजे सगळं वाईट काय ते माझ्यामुळे आणि चांगलं सगळं तुझ्यामुळे? असं कसं ग सई? हे बघ नाही ना, तुझ्यामुळे त्यांचा मूड खराब झालाय. मी प्रेमाने बोलायला गेले त्यांच्याशी तर माझ्याच अंगावर ओरडले. असे कधी वागत नाही दादी माझ्याशी. मी तुझं जुळवायला गेले आणि माझंच जुळलेलं सगळं फिसकटलंय आता. हे नाही ना, तुझं आणि त्याचं काही जुळलेलं वगैरे नाहीये. जुळेल, आज नाही तर उद्या जुळेल. कारण मी चांगली वागते त्यांच्याशी. तुझ्यासारखं मन दुखवत नाही मी त्यांचं. आणि ऍक्च्युली ना प्रॉब्लेम आमच्यात नाहीये, माझ्यात तर नाहीये आणि त्यांच्यात तर मुळीच नाही. प्रॉब्लेम तुझ्यात येते. सगळी चूक तुझी आहे. हो, सगळी चूक माझ्या एकटीची आहे. मीच काय तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आयुष्यात. बस खुश. यस, हम बेवफा क्या हुए, आप तो मुंह फेर कर चल दिए. हाँ, एक्सक्यूज मी, हुज दिस? अरे बस काय डॉग, अजून अँग्री यंग मॅन म्हणून बसलाय काय? नाही, त्या दिवशी 2 पेकच्या इन्फ्लुएन्स मध्ये थोडी मिस्टेक झाली आपली, पण अजून राग डोक्यातच ठेवलाय काय? ओ मिस्टर बिराजदार. हा, मिस्टर बिराजदार काय, फादर इन लॉ म्हणा, नाही तर तुम्ही डॅडीच म्हणा ना. काय मॅरेज नंतर सवय व्हायला पाहिजे ना डॅडी बोलायची. मी तुम्हाला नंतर फोन करतो. आय एम इन हरी. अच्छा, तुम्ही माझ्या प्रिन्सेस बरोबर आहे काय? सॉरी टू डिस्टर्ब यू. द्या तिला वेळ द्या. प्रिन्सेस? ओ यू मीन सई. मी तिच्या बरोबर का असेल? नाही, मला आपलं वाटलं, म्हणजे हल्ली तुमचं डेटिंग फिटिंग सॉलिड चालू आहे ना, म्हणून म्हटलं मी. अहो, त्या दिवशी कॅफे नंतर आम्ही भेटलो पण नाही आहोत. काय? मग ते डिनरचं काय? डिनर? तुमची मुलगी माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय नाही करत. तिच्यापेक्षा जास्त फोन तुम्ही करता मला. अहो पण म्हणजे आय एम इन हरी. तुम्ही तुमच्या मुलीकडे बघा, मी माझ्या पेशंट्सकडे बघ. बाय. हे हॅलो, मला हाय नाही, हॅलो नाही, लव्ह यू नाही ना बोलता चालली कुठे तू? माझ्या रूम मध्ये चाललीये. काही प्रॉब्लेम आहे? कोणी कोणाशी न बोलता सुद्धा आयुष्य व्यवस्थित सुरळीत चालतं ना. अरे पण तू एवढी का चिडतेस? मी काय केलंय? कोणीच काही केलं नाही, कोणीही काही केलेलं नाहीये. अरे मग कोणामुळे एवढी चिडलीस तू? कोणामुळे असणार? तेच विचारतोय मी, कोणामुळे? आपल्या सुयशमुळे चिडलीये मी. त्याला भेटायला गेले आणि माझा मूडच गेला सगळा. पण तो तर म्हणाला की तू कॅफे नंतर त्याला भेटलीच नाहीस म्हणून. बरोबर आहे ना. मी काय बोलले? मी तिकडे गेले त्याला भेटायला आणि तो आलाच नाही तिकडे. मी त्याला मेसेजेस केले, फोन केले, सगळं केलं, तिथे वाट बघत उभी राहिली आणि तो आलाच नाही. अच्छा. अरे पण तो म्हणाला की फोन सोड, तू त्याच्या मेसेजला पण रिप्लाय करत नाहीस म्हणून. डॅडू बेटू, तुझा माझ्यावर विश्वास आहे की त्याच्यावर? नाही नाही, तुझ्यावर. थँक्यू डॅडू, थँक्यू सो मच. तो खोटं बोलतोय. तो ना डॅडू, तो चिडलाय माझ्यावर, खूप रागावलाय. मी त्याला सॉरी बोलले, त्याच्या मागे मागे गेले. त्याला कन्व्हिन्स करायचा सगळा प्रयत्न केला. गाणं पण म्हटले मी त्याच्यासाठी. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. ऐकतच नाहीये तो. ए डॅडू, तू अशा सिच्युएशन मध्ये काय करतोस रे? म्हणजे मॉम तुझ्यावर भडकलेली असते तेव्हा तिला कन्व्हिन्स करण्यासाठी तू काय करतोस? काय ना बेटू, ते एक सिक्रेट आहे. तुझी मॉम आहे ना, माझ्यावर कायमच रागवलेली असते. हा, जर कधी ती टाइम प्लीज म्हणाली तर रोमॅन्स.
नाही नाही तसं नाही. सिरियसली सांग ना डाडू, एकदम म्हणजे असं सिरियस. ओके, सिरियस. हा. अशा व्यक्तीचा जर राग घालवायचा असेल ना, तर त्या व्यक्तीला त्यावेळी जी वस्तू हवी आहे ती घेऊन अचानक त्याच्या समोर उभं राहायचं. म्हणजे काय होतं, असा अबाउट टर्न करून निघून जातो आणि स्माइल लेफ्ट राईट करत करत समोर येऊन उभी राहते. सिंपल. डाडू, यू आर जस्ट ऑसम. तू खूप भारी आहेस. थँक्यू सो मच. लव्ह यू. बाय. लव यू बेटा. हे बेटू, कुठे गेली तसई? रूठे यार को मनाने जो जाता है वो जाए. इसी बात पे जाने मन तुम पिला दो हमको चाय. शशी. आय. अशा व्यक्तीचा जर राग घालवायचा असेल ना, तर त्या व्यक्तीला त्यावेळी जी वस्तू हवी आहे ती घेऊन अचानक त्याच्या समोर उभं राहायचं. हा सगळा खटाटोप नक्की कोणासाठी चाललाय? म्हणजे माझ्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून देवाला फुलं वाहणार आहेस तू? माझ्या दादा मामाला आवडतो म्हणून काढतोय. अजून आता घालवतेच याचा राग. चाय. 2 नको, आज एकच पुरे. नाही नाही दादा, एकच देतोय. एक माझ्यासाठी. त्या दिवशी तूच बोलला होतास ना, जुनी आदत मोडली पाहिजे, नवीन सवय लागली पाहिजे. तेव्हापासून मी स्वतःच्या हाती चाय पितो. चांगलं काय. दादा बसू मी? अरे विचारतोस काय, तुझीच टपरी आहे. बस बस. तसं नाही रे दादा, विचारलेलं बरं असतं. दुसरं कोणी येणार असेल तर उगाच सीट अडवायला नको ना. कोणी येणार नाही, बस तू. काय सांगतो, सहित आत्मन येणार ना? काय झालं? काय नाही रे, मला आदत झाली या सीनची. आणि या बाकड्याला पण. म्हणजे मी छोटा होतो तेव्हापासून या टपरीवर आहे. इथे या टपरीवर बाकड्यावर सालोसाल दोस्त लोक येत राहतात, हसतात, खेळतात, मजा करतात. मग आपण पण खुश आणि बाकडा पण खुश. हा, मग छोटा काय मॅटर झाला, एकमेकांशी जमायचं बंद झालं, मग एकमेकांना टाटा बाय बाय करून निघून जातात. मग पुन्हा आपण पण एकटे आणि हा बाकडा पण रिकामा, नवीन दोस्त लोक येईपर्यंत. दादा, तुला राग येणार नसेल तर एक सांगू का? चाय जेवढी जास्त उकळू तेवढी टेस्ट वाढत जाते. आणि गॅस भस्कन मोठा केले की चाय कडू होते. दोस्तीचं पण तसंच होतं ना. बंद कर आणि खिशात ठेव. पटकन कर, खिशात ठेव. माझे बेस्ट विशेस. हा बोल भाई मामा. निघालास का? नाही, निघेन आता. अजून ऑफिसलाच आहे रे, जरा जास्त काम आलं आज. मला उशीर होईलच. अरे पण ते चाफ्याचं लक्षात आहे ना? चाफा? हा चाफा. हो आहे लक्षात आहे. चल मी ठेवतो आता. ओके, नीट ये. अरे दादा, तू निघालास काय घरी? नाही रे, घरी नाही. दुसरी एक शांत जागा आहे, तिथे चाललो एकट्याने बसायला. मी बोललो म्हणून चिडलास का दादा? तसं असेल तर सॉरी. नाही, म्हणजे
चिडलोय पण तुझ्यावर नाही. सईताईवर चिडलायस ना? आणि स्वतःवर सुद्धा. पण काय राग आलेला असला ना की तो दुसऱ्याबरोबर शेअर करणं बरोबर नसतं. म्हणून एकटा बसायला चल. अशी एक जागा आहे जिथे बसल्यावर मला शांत वाटतं. राग, निगेटिव्ह फिलिंग सगळ्या निघून जातात. सो तिकडेच बसेन एकट्याने. डोंट वरी, उद्या येईन तेव्हा भेटूस. हल्ली तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय दिवस पूर्ण नाही होत माझा. मिस्टर चायवाला, 2 कडक चहा दे, कटिंग. अरे सईताई, तू आदित्य दादा आत्ताच गेलाय. गेला? हा, बराच वेळ इथे बसून होता, आत्ताच गेला. काय यार, पण कुठे गेला? काही सांगून गेला का? सांगून गेला, पण मी तुला का सांगू? म्हणजे मला का नाही सांगणार? एक तर किती दिवस झाले तू इथे आली नाही. मी तर बोलायलाच नाही पाहिजे तुझ्याशी. आदित्य दादा रोज एकटाच येऊन बसतो इकडे, फुल गम मध्ये. गम मध्ये? म्हणजे तो रोज येतो इथे? मग काय, तू आदित्य दादा बरोबर भांडलीस ना? जाम मूड ऑफ आहे त्याचा. आता भेटलीस तर चिडेल तो तुझ्यावर. त्याच्या रागावरचं औषध सापडलंय मला. तो फक्त कुठे गेलाय ते सांग मला. नाही नाही नाही, मी पण दुकान बंद करतोय. तू पण घरी जा. उद्या टपरीवर येणार आहे आदित्य दादा, तू पण उद्याच ये. मग उद्या दोघांना कटिंग पासतो, मूड फर्स्ट क्लास करून टाकतो. नाही, तेवढा वेळ नाही आता माझ्याकडे. एवढी वाट तर बघावीच लागणार ना ताई. आदित्य दादाला एकटंच बसायचंय कुठेतरी जाऊन. तिकडे बसलं की शांत होईन असं म्हणालाय तो. अशी जागा जिथे एकटं बसल्यावर आदित्य शांत होईल. एखादा दिवस माझ्या मनासारखा नाही गेला की मी इथे येऊन असा उभा राहतो, डोळे घट्ट बंद करतो आणि तो श्वास घेतो. सरप्राईज! ही चाफ्याची फुलं मी माझ्यासाठी नाही आणली आहेत. तू तर काय करतेस? मी दिवसभर तुला इतकं इरिटेट केलंय ना की शांत व्हायला, स्वतःचा मूड बरा करायला तू इथे येणार आहे माहिती होतं मला. अच्छा, म्हणजे माझा तो मूड अजून खराब व्हावा म्हणून तूही इथे आलीस. मला तुझे उपकारही नको आहेत आणि तुझी कंपनी. ए, उपकार कसले उपकार? आणि ही चाफ्याची फुलं मी तुझ्यासाठी नाही आणली, तुझ्या दादा मामांसाठी आणली. त्यामुळे ही घे आणि इथून निघ. मला पण आवडतात चाफ्याची फुलं, पण मी माझ्यासाठी आणली का ती? नाही, मी तुझ्यासाठी आणली, तुझ्या दादा मामांसाठी आणली. का तर तू त्यांना ती दिल्यानंतर त्यांना छान वाटेल आणि त्यांच्यामुळे का होईना तुझा मूड चांगला होईल. पण नाही ना, स्वतःच्या रागापायी, स्वतःच्या इगो पायी स्वतःचाही मूड खराब करायचा आणि समोरच्याचाही. आणि तुला जर का नको असतील नाही फुलं तर या टेकडीवरनं खाली फेकून देती. फुलांचं काय रे, फुलं आज तोडली तर उद्या परत येणार आहेत, पण माझ्या लाईफ मधले गेलेले दिवस परत येणार नाहीयेत. त्यामुळे प्लीज ते वाया घालवू नकोस. तुला कळत कसं नाहीये यार, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे मला माहिती नाहीये. त्यामुळे आत्ताचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. पुढे माझ्या आयुष्यात जे काही व्हायचंय ते होईल, पण ते होईपर्यंत प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद मला आनंदात, हसत खेळत आणि मजेत घालवायचा आहे. तुझ्यासोबत. तू तुझ्या वागण्याने त्या सगळे मोमेंट्स काय राहून घेतोय? इतकं काय केलंय मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल?
सॉरी. जा, मला नको तुझं सॉरी. अच्छा जी मैं हारा चलो मान जाओ ना, सई बाई सॉरी अब भाव खाओ ना. अच्छा जी मैं हारा चलो मान जाओ ना, सई बाई सॉरी अब भाव खाओ ना. ए जा, मला नको तुझं सॉरी. मी तुला इतकेदा सॉरी म्हणाले, तू घेतलंस का ते? मग मी पण नाही घेणार तुझं सॉरी. अरे बापरे. सई, तुला माहितीये ना आमच्या घरी केवढी गर्दी असते. म्हणजे एवढी माणसं असतात की मलाही जमिनीवरती झोपायला लागतं ग. एवढी माणसं असताना तुझे एवढे सॉरी कसे मावणार ना माझ्या घरी, म्हणून नाही घेतले. हा, आता बिराजदारांच्या घरी माझं हे एक सॉरी होईल की ऍडजस्ट. घे ना. ओके, मी तुझं हे सॉरी ना आमच्या गार्डन मध्ये पुरून ठेवेल, म्हणजे मॉम डॅडला कळणारच नाही. बेस्ट. काय ना माझे सॉरी असतात ना ते स्पेशल असतात. ह्याचे पुरले ना की त्यातनं चाफ्याचं झाड उगवतं म्हणे. खरंच. भारी ना. ए तुला पण घाल. अगं आदित्य कश्यप, तू खूप मोठ्या ट्रॅप मध्ये अडकलायस, माहितीये ना तुला? मी ना डेंजर मुलगी आहे खूप. मला सांगतेस? काय सांगतेस? हा खरंच. म्हणजे एक तर मी माझ्या आयुष्यात खूप कमी जणांना जवळ येऊ देते, आणि एकदा का कोणी जवळ आलं की मग असं तसं त्याला सोडत नाही. आणि तुझी तर सुटका अजिबात नाहीये. मी उद्या मेले ना तरी अशी भूत बनून मानकुटीवर बसेन तुझ्या. अगं बाई, आता तरी मरणाबिरणाबद्दल नको ना मस्करी करूस. ओके सॉरी, तेवढं वाक्य डिलीट करू आपण. पण बाकी सगळ्या गोष्टी तू नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे उद्या माझं लग्न होवो न होवो, किंवा मी इथे टेकडीवर असो किंवा बर्म्युडा ट्रँगलवर, माझ्या आयुष्यात काही घडलं तरी तुझ्या माझ्यातलं हे कनेक्शन आहे ना, ते तू तोडू शकत नाहीस. ओके? प्रॉमिस मागतेस का ऑर्डर करतेस? ऑर्डर नाही, धमकी समज. ए म्हणजे कसं आहे ना, माझ्या स्टोरीतला मी असा बिंदास डॅशिंग हिरो आहे, आणि तू साधी भोळी होला हो म्हणणारी गुणी हिरोईन. म्हणजे मी डाकू शमशेर सिंग आणि तू लाजवंती. बर बर चल, ओव्हर ऍक्टिंग पुरे झाली. उगाच आपलं काहीतरी. लाजो. जी सरकार. शाबास. मी ना अशीच दादागिरी करत राहणार तुझ्यावर, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, आणि तू असंच माझं ऐकत राहायचं कारण ते तुझं डिपार्टमेंट. त्यामुळे मी जे काही सांगते ना ते गपचूप ऐकून घ्यायचं आणि मी म्हणेन तेच करायचं. जी सरकार. उद्या आपण भेटायचं. भेटू? आपण म्हणजे आपण दोघं नाही, आपण तिघं भेटायचं. तू, मी आणि डॉक्टर सुयश. हे बघ, डॉक्टर सुयशनी हे समजून घेतलंच पाहिजे की तू माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहेस आणि कायम राहणार आहेस. उद्या पटवर्धनांची सून झाल्यानंतर मी अगदी आडनावापासून ते माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलायला तयार होईन, पण आदित्य आणि सईची मैत्री जशी आहे तशीच राहणार.
सई हे बघ, डॉक्टर सुयश समोर ही एकमेव आणि महत्वाची अट असणार आहे आणि त्याला ती मान्य करावीच लागेल, नाहीतर हे लग्न होणार नाही. अगं पण लाजो. ठरलं तर उद्या तू आणि सुयशनी भेटायचं समोरासमोर.